रंगभूमीवर प्रशांत जांभल्या आणि कविता लाड प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतच. प्रयोग चालू असताना नेमकं कोण चुकतंय, मन्या चुकतोय का मी चुकते. लहान मुलगी होती ती गोड आवाजात म्हणाली तू चुकते. आणि वंदनाताई म्हणजे मी त्यावेळेला तर तिच्याकडे अशी बघायची, मला सांगायची कविता आवाज लाव अशी मध्ये. नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मिररच्या नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मिररमध्ये माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी एक खास कलाकार आलेले आहेत, ज्यांनी मराठी टेलिव्हिजनपासून मराठी सिनेसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडली. अशा सौम्य आणि आपल्या मधाळ स्मित हास्याने रसिक प्रेक्षकांवर भुरळ घालणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री कविता लाड मेढेकर आज आपल्यासोबत आहे. कविताताई, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. थँक्यू तेजल, थँक्यू सो मच. सगळ्यात आधी कशा आहात? फ्रेश आहात का? एकदम फ्रेश. आत्ताच मालिकेचं शूटिंग संपलंय. 2-2.5 वर्ष बरीच धावपळीत गेली, कारण मालिका म्हटलं ना की तुमचा खूप वेळ त्याच्यात जातो. सो 2-2.5 वर्ष खूप छान धावपळीत गेली असं मी म्हणेन. तर त्यामुळे एकदम अशी रिलॅक्स. म्हणजे जेव्हा मालिका संपते तेव्हा वाईटही वाटतं, पण त्यानंतर मग विश्रांती घेता येते, बाकीच्या गोष्टींसाठी वेळ देता येतो. तर ते मी सगळं करते, म्हणून मी आज तुझ्याशी निवांतपणे गप्पा मारायला इथे आले. नक्कीच, आणि आपण खूप छान गप्पा मारूया. पण माझा सगळ्यात आधी पहिला प्रश्न असा आहे की तुमचं बालपण कसं होतं आणि तुमच्या लहानपणी मन कशात जास्त रमायचं? मी खरं सांगू का, असं माझं बालपण अतिशय नॉर्मल मध्यमवर्गीय होतं. ठाण्याला लहानाची मोठी झाले मी. कॉन्व्हेंट शाळेत होते, त्यामुळे तसं काही फार खरं सांगायचं तर नाटकं पाहिली किंवा त्या दृष्टीने म्हणते की तशी आवड असं काही नव्हतं. पण प्रत्येक शाळेच्या कोणत्याही कार्यक्रमात असो मी पुढे असायचे. सो मी एज्युकेशन कॉम्पिटिशन असेल काही असेल त्याच्यात कायम पुढे असायचे, आणि दॅट्स अबाउट इट. अतिशय सामान्य. त्यानंतर मी गेले जोशी बेडेकर कॉलेजला, ठाणा कॉलेजला, आणि ते अगेन कम्प्लिटली वेगळं वातावरण. म्हणजे कॉन्व्हेंट शाळेतून आले होते आणि मग मराठी वातावरणात आले. तिथे खऱ्या अर्थाने मला असं वाटतं मी एकांकिका स्पर्धा किंवा ह्या सगळ्याशी माझी ओळख झाली, की मी बघायला लागली की अच्छा हे असं आहे का, हे असं असं करता येतं, आणि तिथे कुठेतरी आवड निर्माण झाली असं मला वाटतं. म्हणजे सर्वसामान्यांसारखंच तुमचं लहानपणी? अगदी अगदी ऍब्सोल्युटली सर्वसामान्य, म्हणजे त्यात काही प्रश्नच नाही. म्हणजे कॉलेजमध्ये असताना सुद्धा असं कधी वाटलं नव्हतं की मी ऍक्ट्रेस होईन. म्हणजे माझ्या शाळेच्या टीचर्सना वगैरे पण फार आश्चर्य वाटतं, कविता तू इतकी अशी तशी सौम्य मुलगी होतीस, कधी अशी फार मोठ्याने बोलली नाहीस, आणि तू आज स्टेजवर जातेस, तू ऍक्ट्रेस झालेस, ह्याचं त्यांनाही खूप आश्चर्य वाटतं. खरंच, कारण आपल्याला नकळत आपल्या सगळ्या गोष्टी घडत असतात. बरं ताई, पु ल देशपांडे लिखित सुंदर मी होणाऱ्या नाटकापासून तुम्ही सुरुवात केली, रंगभूमीवर पदार्पण केलं. ह्या नाटकात खरं तर श्रीराम लागू, वंदना गुप्ते, गिरीश ओक यासारखे दिग्गज कलाकार होते. त्यांच्यासोबत काम करताना काही धाकधूक होती, असा काही किस्सा, अनुभव तुमचा? नाही, मी तुला तर खरं सांगू का, एकतर मी सुरुवात केली सिनेमापासून. म्हणजे जनरली काय होतं की नाटक करून मग लोक सिनेमाकडे वळतात. माझा प्रवास उलटा झालाय. मी पहिल्यांदाच सिनेमा केला घायाळ नावाचा, आणि त्यानंतर मला विजय केंकरेंनी सुंदर मी होणार या नाटकासाठी विचारलं, जे पुलंच्या 75साठी आम्ही करणार होतो. त्यावेळेला मी, म्हणतात ना, इग्नरन्स इज ब्लिस्ड. म्हणजे ऑफकोर्स मला माहिती होतं की डॉक्टर श्रीराम लागू खूप मोठे आहेत, मोठे कलाकार आहेत. वंदना गुप्ते कोण आहेत मला माहिती होतं, डॉक्टर गिरीश ओक तर होतेच, रवी पटवर्धन होते. पण त्याचं दडपण घेण्याइतकं काही नव्हतं, कारण आय हॅड नथिंग टू लूज. मी फार नवीन होते ग, त्यामुळे मी काही करिअर करायला आले नव्हते. म्हणजे त्यावेळेला असं होतं की हे असं आहे का, हे नाटक करून बघायचं का, बरं मग आपण करून बघूया. सो मी ना नेहमी विचार केला की मला असं वाटतं की मला नाटकात काम करायचं होतं की नाही मला माहिती नाही, पण मला एक माझा स्वभाव आहे जो आजही आहे की आपण जे करू ना ते 100% आपल्या परीने चांगलं करण्याचा प्रयत्न करू. साधी गोष्ट असेल, म्हणजे अगदी एखादं माझं कपाट छान साफ करायचं असेल तर ते मी टू द बेस्ट ऑफ माय अबिलिटी करते, म्हणजे जितकं मला जमेल. तसंच मी नाटकात काम केलं त्याही वेळेला, की मला माहिती नव्हतं की मला करिअर करायचंय किंवा काय, पण मी माझ्या परीने पूर्णपणे मेहनत घेतली होती. माझं नशीब की विजय केंकरेसारखा दिग्दर्शक होता आणि हे असे सहकलाकार होते. म्हणजे आज जेव्हा मी विचार करते ते मला असं वाटतं की काय ना, किती लकी होते मी. पहिल्या नाटकात ही कोण मंडळी होती सगळी मोठी. आणि अगेन तेच म्हणते की आपण ज्यांच्याबरोबर कामं करतो ना त्यांचे आपल्यावर, जसे आपल्या घरच्यांचे संस्कार होतात की नाही, तसे आपल्यावर त्यांचे नकळतपणे संस्कार होतात. म्हणजे मला अजून आठवतं, मी माझ्या रिहर्सल्स, सुंदर मी होण्याच्या रिहर्सल्स होत्या, आणि रिहर्सल्स माझं पाठांतर झालं होतं, सगळं चोख करून कोपऱ्यात बसले होते. तर डॉक्टर काका
फिरत होते असे स्टेजवर. मला म्हणले काय झालं का पाठांतर? म्हटलं हो झालं माझं पाठांतर. नाटक पाठ झालं का? म्हटलं हां नाटक नाही पाठ केलं. तर ते म्हणले अगं समोरचा माणूस विसरला तर आपल्याला ते नाटक पुढे नेता आलं पाहिजे की नाही. त्यामुळे तुला फक्त तुझी वाक्य करून चालणार नाहीये, तुला समोरच्याची वाक्य काय आहेत हेही माहीत असायला हवं. आणि हे नकळतपणे इतकं बसलंय डोक्यामध्ये की त्यामुळे पूर्ण नाटक पाठ करायची सवय झाली की आपल्याला सगळं नाटक माहिती असलं पाहिजे पूर्णपणे. कारण एखादा समोरचा चुकला तर पडदा पडता कामा नये. म्हणजे अगेन हे संस्कार. किंवा वंदनाताई म्हणजे मी त्यावेळेला तर तिच्याकडे अशी बघायचे की काय कमाल बाई, काय एनर्जीनी काम करते, इतकी छान दिसते, इतकी छान तयार होऊन येते. म्हणजे आजही तसं तुम्हाला आल्याला म्हणालीस किती छान ते मी तिच्याकडनं शिकले की कसं तयार होऊन जावं. की ऍक्ट्रेस म्हणून किंवा ऍक्ट्रेस नसलात म्हणून तरी सुद्धा एरवी सुद्धा प्रत्येक बाईने छान व्यवस्थित तिच्या परीने व्यवस्थित तयार होऊन बाहेर पडावं, प्रेझेंटेबल. तर ते मी तिच्याकडनं नकळतपणे शिकले. किंवा आवाज, एनर्जी कशी वापरायची. मला अजून आठवतं की अगदी सुरुवातीच्या प्रयोगात ती मला सांगायची कविता आवाज लाव अशी मध्येच ती ओरडायची. हा ती तर त्यामुळे मला ती तेच म्हणते ना. सो आय थिंक मी फार स्वतःला मी नशीबवान समजते की मला अशा सगळ्या छान लोकांबरोबर काम करतात. बरं, तुम्हाला या सगळ्या छान लोकांबरोबर काम करायला मिळालंच, मात्र या क्षेत्रात येण्याआधी घरच्यांचा विरोध होता की घरच्यांचा पाठिंबा होता या सगळ्यांना? नाही अगेन तेच म्हटलं ना की सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंब. माझ्या वडिलांचं तर मी अनेक इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलंय. पण माझ्या वडिलांना जेव्हा मी पहिल्यांदा सांगितलं की मला नाटकात काम करायचं तर ते असे म्हणले की अगं चांगल्या घरातल्या मुली नाटकात सिनेमात कामं करत नाहीत. हे त्यांचं मत होतं. ओके. पण माझे वडील असे काही नव्हते की म्हणजे नाहीच करायचं. ते म्हणले की अच्छा, मी त्यांना म्हटलं असं आहे पु ल देशपांडेंच्या 75साठी करायचंय तर मी करू का हे नाटक? ते म्हणले हां किती 7च प्रयोग, कमर्शियल करायचंच नव्हतं ना. सो म्हटलं ओके 7 प्रयोग, बरं 7 प्रयोग करायचे. मग ते नाटक बघायला आले. त्यांनी जेव्हा तो प्रयोग पाहिला तेव्हा अर्थातच म्हणजे काय सुंदर प्रयोग झाला होता त्यावेळेस सुंदरी होणार या नाटकाचा. आणि मग ते सुधीर भटांनी कमर्शियल करायचं ठरवलं. अच्छा. ओके. सो मग मी बाबांना सांगितलं बाबांना ते कमर्शियल करायचं का? बरं. सो कुठेतरी माझ्या वडिलांची तयारी झाली होती की हे आपल्या मुलीने हे करिअर निवडलेलं आहे. जेव्हा पुढचं नाटक मला विचारलं गेलं आणि मी पुढचं नाटक केलं त्यावेळेस बाबांनी मला फक्त एकच सांगितलं होतं, कविता ठीक आहे तू हे क्षेत्र निवडलंयस, तुला आवड आहे, पण ह्या क्षेत्रात त्यांच्या डोक्यात काही काही कल्पना होत्या. सिगरेट ओढायची नाही, दारू प्यायची नाही, आणखीन कुठल्या आपला पोर्टफोलिओ घेऊन कुणाच्याही ऑफिसेसमध्ये जायचं नाही. तर त्यावेळेला मला वाटलं दारू सिगरेट ठीक आहे बाबा, ते काही आपल्याला नकोच आहे, पण पोर्टफोलिओ नाही करायचा, माझं करिअर कसं होणार? त्यावेळेला तर त्याच्याशिवाय काहीच नव्हतं. पण टच वूड म्हणजे पोर्टफोलिओ न करता आज इतकी वर्ष माझं झालेलं आहे करिअर. सो मी माझ्या वडिलांची काळजी एक मध्यमवर्गीय मराठी माणूस म्हणून त्यांची काळजी समजू शकत होते तेव्हाही, खरं सांगायचं. त्यामुळे रिबेलियस अशी नव्हते की ओ बाबांनी नाही सांगितलं मग आपण तेच करूया, असं नव्हतं. आणि त्यांनीही समजून घेतलं की आपली मुलगी कुठल्या तरी वेगळ्या वाटेला जाते, पण त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता. आणि त्यामुळे मग मी तशीच वागले आणि झालं माझं करिअर. सो इनिशियली मी म्हणेन की त्यांना दे वर नॉट व्हेरी हॅपी. पण नंतर त्यांनी माझं काम जे पाहिलं ते प्रत्येक वेळेस मला माझं कौतुक होतं. मग मी नाही म्हणायचे की आता मला लोक कविता लाडचा बाबा म्हणून ओळखतात आणि मला त्याचा आनंद होतो. सो खरं तर आपल्या घरच्यांचा पाठिंबा असणं आणि विश्वास असणं खूप महत्वाचं आहे आणि त्यांचं कौतुकाची थाप आपल्याला सगळ्यांना हवीच असते. आणि ह्या एका मुद्द्यावर मला एक सांगायचं, जसं तू म्हणाली, सॉरी मी तुला मध्येच बोललं, की घरच्यांचा पाठिंबा. तर जसं लग्नाच्या आधी हा पाठिंबा महत्वाचा असतो की नाही, तसं लग्नानंतर फक्त तुमचा नवरा नाही तर तुमचं संपूर्ण कुटुंब तुम्हाला सपोर्ट करायला हवं त्याने की तुम्ही काम करायचंय. सो मी जेव्हा लग्न झालं माझं, एका लग्नाची गोष्ट नाटक चालू होतं, 4 दिवस सासूचे मालिका चालू होती आणि मला असं लक्षात आलं की फारच आपण बिझी होत. म्हणजे काहीच वेळ नाही घरच्यांसाठी. एखादं फॅमिली फंक्शन असेल काही तर काहीच जायला मिळत नाही, सगळंच आपलं काम काम काम. तर मी थोडंसं काम कमी केलं. म्हणजे काय केलं, मी माझे नाटकाचे प्रयोग सुधीर काकांना म्हटलं, सुधीर काका आपण थोडे कमी करूया, 15 प्रयोग करूया, जास्त नको वगैरे. सो मी काम थोडं कमी केलं. तर तेव्हा माझ्या सासऱ्यांनी मला असं बसून सांगितलं होतं, कविता तू काम कमी केलंयस ठीक आहे, हा तुझा प्रश्न आहे, आम्ही त्याच्यात कधीच मध्ये पडणार नाही, पण पुढे मागे जर तू कधी काम बंद केलंस ना तर मला खूप वाईट वाटेल. सो हे
असा सपोर्ट तुमच्या सासरच्यांकडनं असणं हे किती महत्वाचं आहे मला सांग. म्हणजे मला खूप जण असं विचारतात ना की तुम्ही लग्नानंतर 2 मुलांनंतरही कसे छान फिट राहिलात. तर फिट राहण्यामागे मला सपोर्ट होता. मला 2 मुलं झाली त्याचं मला कधी दडपण नव्हतं. माझे सासू सासरे येत होते मुलांना सांभाळायला. जिमला जायचंय जा तू जिमला जा, तुला 1 तास व्यायाम करायला जायचंय जा, तुला तुझा वेळ मिळाला पाहिजे, तू ऍक्ट्रेस आहे. सो 1 वर्ष ठीक आहे, मी मस्त छान वजन बिजन वाढवलं मी वाढतच ते. आणि ते छान मी एन्जॉय केलं. मला कधीच वाटलं नाही की ओ बापरे आपलं वजन वाढलं मग आता काय, ठीक आहे वाढलं तर वाढलं. ती फेज असते ती छान मी मनापासून एन्जॉय केली. आणि पण माझ्या अगेन तेच सासू पप्पाने तेच सांगितलं सासऱ्यांनी की वर्षभरात तुझं वजन कमी व्हायला पाहिजे. आणि तेही मी तितक्याच ह्यानी केलं की मूल वर्षाचं झाल्यानंतर मी माझं वजन तेवढं कमी केलं होतं. सो नॉट बिकॉज ऑफ एनिथिंग एल्स. म्हणजे सपोर्ट म्हणजे मी म्हणते ना हा सपोर्ट फक्त हो आम्हाला आमचा सपोर्ट आहे हा तू काम करण्याला नुसतं म्हणण्यापुरता नसतो. तो प्रॅक्टिकली जेव्हा तुमचा सपोर्ट मिळतो ना तेव्हा मला असं वाटतं एखादं छान व्यक्तिमत्व तयार होतं. खरं तर ही सकारात्मक जी गोष्ट आपल्या आजूबाजूला असते ते आपल्याला काम करण्याची ऊर्जा देखील मिळते. ऍब्सोल्युटली. ताई आताच तुम्ही म्हणालात की म्हणजे आपण म्हणालो की पु ल देशपांडेंच्या लिखित नाटकानंतर तुम्ही पदार्पण केलं. मात्र पु ल देशपांडेंची जेव्हा तुम्ही नाटक करत होता त्या दरम्यान काही असं त्यांना भेटण्याचा पुलंना भेटण्याचा योग 2दा मी स्वतःला इतकी नशीबवान समजते ना की एकतर पुलंच्या 75साठी केलं होतं बरं का. सो पुण्याला जेव्हा प्रयोग झाला पहिल्यांदा ते आले होते तेव्हा यशवंतराव इथे आपलं मुंबईत जे आहे टाउनला तिथे ते आले होते ते आणि सुनीताबाई. आणि त्या प्रयोगाला आले आणि तेव्हा डॉक्टर लागूंनी माझी सगळ्यांची ओळख करून दिली. आणि डॉक्टर लागू म्हणाले ही आमची कविता पहिल्यांदा नाटकात काम करतेय. आणि ते म्हणले पुलं म्हणले म्हणजे बबडू छबडूच्या नाटकातही केलं नाहीस का. तर मी म्हटलं नाही म्हणजे बालनाट्यात केलं नाही. तर म्हटलं नाही. तर अरे वा शाब्बास शाब्बास. मग ती एक भेट. आणि पुन्हा ते बालगंधर्वला आले होते कारण ते म्हणाले हे माझं सगळ्यात आवडतं नाटक होतं सुंदर मी होणार पण त्याचे फारसे प्रयोग झाले नाहीत. तर म्हणून मला परत एकदा येऊन बालगंधर्वला त्यांनी पुन्हा आले होते. आणि त्यावेळेला मला अजून आठवतं माझ्याबरोबर ना किरण करमरकर काम करत असे. तो त्याच्या डोळ्यात असे ढसा तो रडत होता. कारण तो म्हणाला मला खरंच वाटत नाही की आपल्या समोर पुलं आहेत, पुलं आपल्याशी बोलतायत, हे किती कमाल आहे. म्हणजे तेव्हा म्हणजे मी तेच म्हटलं ना मी 19 वर्षाची होते त्यामुळे मी इतकी इग्नोरन्स इज ब्लिस. हो म्हणजे पुलं माहिती होते पण असं तेव्हा जाणवत नव्हतं. पण आज वेन आय लुक बॅक मला असं वाटतं काय कमाल काय तो क्षण होता ना की डॉक्टर लागूंनी माझी ओळख करून द्यावी पुलंशी की ही ती मुलगी. ते आज आठवल्यावर खूप असं कमाल वाटतं. खूप कमाल वाटतं. कविता ताई रंगभूमीवर प्रशांत दामले आणि कविता लाड हे समीकरणच जणू आहे. म्हणजे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतच. एका लग्नाची गोष्ट एका लग्नाची पुढची गोष्ट. या नाटकादरम्यानचे काही असे किस्से आहेत का. म्हणजे प्रयोगादरम्यान असं घडतं ना की नकळत अशा काही गमती घडतात. कोणाचं तरी बाळ रडतंय किंवा कोणाचा तरी चुकून फोन वाजला गेलाय किंवा कोण अचानकच ब्लँक झालाय वगैरे असं काही असे अनेक किस्से असतात बघ ना. म्हणजे आता एका लग्नाच्या गोष्टीचे इतके हजारो प्रयोग ह्याचे आमचे एका लग्नाच्या पुढची गोष्टचे ऑलमोस्ट 750 पावणे 800 प्रयोग होत आले. खूप किस्से असतात. अगदी आत्ता 2 दिवसापूर्वीचा किस्सा ताजा आहे तो माझ्या मनात म्हणून तुला सांगते की आमचा कुठे बालगंधर्वला होता की बालगंधर्वलाच प्रयोग होता. आणखीन प्रयोग चालू असताना माझं नरेशन असतं. मी नरेशन असतं तेव्हा फक्त मी एकटी बोलत असते. तर माझं नरेशन होतं की नेमकं कोण चुकतंय, मन्या चुकतोय का मी चुकते का ताई. तर एवढं बोलल्यानंतर एक लहान मुलगी होती ती इतकं गोड आवाजात म्हणाली तू चुकते. आणि ते इतकं अनएक्सपेक्टेड होतं आणि ते इतकं गोड होता तो आवाज की लोक हसली. आणि जनरली आपण असं आपला बेरिंग सोडत नाही पण मीही हसले कारण मला ते राहवलंच नाही. आणि मग मी म्हटलं सॉरी मी नॉन-प्लस झाले मी परत सुरू करते कारण मला त्याच्यावर काही बोलता येत नव्हतं. तू चुकते किंवा आणखीन एक माझं नरेशन ज्यात मी म्हणते की मी वेडी आहे मी वेडी. तर एक छोटी मुलगी म्हणाली नाही नाही. ते लहान मुलं जनरली बोलतात. तर मला ते कंटिन्यू करता येतं कारण पुढचं वाक्यच माझं असं आहे की नाही आहे मी तशी थोडीशी वेडी. तर ते मला कंटिन्यू करते. पण हे तू चुकते हे इतकं ऑफ द हे आलं ना की मी खरंच नॉन-प्लस झाले होते. पण अशा अनेक काय म्हणतात गमतीशीर प्रसंग स्पेशली प्रशांत स्टेजवर असताना. प्रशांत तर इतका हजर जबाबी आहे की
आमचा खूप रोमॅन्टिक सीन, आमचं सुख म्हणजे काय असतं ह्या गाण्याच्या आधीचा. आणि प्रशांत असा तुला आठवतं आपण त्या काय बसमध्ये बसायचो आणि असंच असं काय ते फ्लॅशबॅकमधलं असं काहीतरी सीन, आणि मग एकदम शांतता असते 2 मिनटं. तर तेवढ्यात कुणाचं तरी फोन वाजला ऑडियन्समध्ये. तर तेव्हाही अशीच घंटी वाजलेली असायची आणि त्याच्यावर हाऊस डाऊन लाफ्टर. हा हजरजबाबीपणा प्रशांतमध्ये आहे. त्यामुळे फार असे अनेक किस्से, अनेक गोष्टी घडतच असतात प्रत्येक वेळेस. म्हणजे प्रशांत सर स्टेजवर असतील तर ती एनर्जी मॅच करणं कमाल. म्हणजे मी तुला सांगू, मी आता हजारो प्रयोग केलेत की नाही प्रशांत बरोबर. म्हणजे सगळे म्हणतात की आमचं ट्युनिंग छान आहे, आणि आहे. सो मला माहिती आहे ना प्रशांत काय काम करू शकतो. तरी मी तुला सांगते, ॲट टाइम्स इतके प्रयोग केल्यानंतर सुद्धा मी कधी कधी त्याच्याकडे प्रेक्षक म्हणून बघते, अचंबित होऊन बघत असते की हा काय कमाल माणूस आहे, हा काय कमाल आहे, हा काय करतो, हा आज इतके प्रयोग करून आलाय, आज 2 तिकडचा दुसरा पुढचा एक प्रयोग करून धावत पळत आला, आणि मग इथे येऊन हे काहीतरी करतो. म्हणजे ही नेव्हर फेल्स टू अमेज मी, आणि ही नेव्हर फेल्स टू अमेज हिज ऑडियन्स, असं मला वाटतं. आणि त्यामुळे ती त्याची स्पॉन्टेनिटी, त्याची ती ऊर्जा अशी आहे. बरं, तुम्ही खूप छान नक्कल करता. म्हणजे प्रशांत सरांची तर करताच करता. एक व्हिडिओ व्हायरल झाला होता गौरव पुरस्कार मधला, जो तुम्ही प्रशांत सरांची ऍक्टिंग करत होता, तो व्हायरल झाला, तुम्हालाही माहितीच असेल. बरं, आता एका लग्नाची गोष्टमध्ये जे हे नाटक तर गाजलंच आहे, त्यातले प्रत्येक वाक्य देखील सगळ्यांच्या तोंडपाठ आहेत. तर त्यातलं ते मनू बाबा 1 2 3 हे जरा आमच्या प्रेक्षकांसाठी मनू बाबा 1 2 3 हे एका लग्नाची गोष्ट मधलं आहे. त्याच्यामध्ये ते असं की मनू बाबा 1 2 3 फार गमतीशीर होतं ते. मस्त होतं. म्हणजे खूप मस्त आहे. कारण मला असं विचारायचं की तुमची मुलं आता तुमचं नाटक पाहायला येतात का, आणि ते त्यांची काय प्रतिक्रिया असते जेव्हा तुम्हाला स्टेजवर वावरताना ते पाहतात? मी तुला फार मजेशीर सांगते. एकतर माझा ईशान झाला म्हणजे त्यानंतर मी नाटकातून ब्रेक घेतला, राईट, कारण मी प्रेग्नेंट झाले आणि मी एका लग्नाची गोष्ट थांबवलं होतं. सो त्या दरम्यान कधी कुठे बाहेर गेलं, कुठे शॉपिंगला गेलं, तरी प्रेक्षक थांबून विचारायचं तुम्ही नाटकात परत कधी येणार वगैरे. तर एक दिवस माझ्या ईशाननी मला असं विचारलं, मम्मा तू नाटकात काम करायचीस? तर तेव्हा मला असं लक्षात आलं की यांनी मला नाटकात पाहिलंच नाहीये, म्हणजे याला नाही माहिती मी कसं. मग त्यानंतर मग माझं एका लग्नाची पुढची गोष्ट आणि हे पाहिलं, आणि त्यांना फारच गंमत वाटली. म्हणजे आता तर माझी मुलं मोठी पण आहेत, त्यांना फार अभिमान वाटायचा की आपली आई अशी छान नाटकात काम करते, मम्मा यू आर सो फनी, आणि असं खूप त्यांना गमतीशीर वाटायचं. पण छान वाटतं. आणि अधूनमधून कधीतरी विंगेत येतात, उभे राहतात, कधीतरी बघतात. त्यांना ह्या क्षेत्रात तसं काही हे नाहीये, पण आपली आई नाटकात काम करते, आईबद्दल लोक खूप छान बोलतात, किंवा त्यांचे शाळेत शिक्षक असू देत, प्रिन्सिपल्स असू देत. जसं ईशानच्या शाळेमध्ये मला बोलवलं होतं, प्रत्येक क्षेत्रातले त्या क्षेत्रातले जे कोणी चांगले हे असतात पेरेंट्स, त्यांना बोलायला सांगितलं होतं मुलांशी. तर ऍक्ट्रेस म्हणून मला बोलवलं होतं. तेव्हा ईशानला फार अभिमान वाटत होता की माझी आई आज आली, कारण शी इज अ थिएटर पर्सनॅलिटी. सो हो, छान वाटतं त्यांना. बरं, तुमच्या दोन्ही मुलांपैकी कुठल्याही एका मुलाला म्हणजे असं अभिनय क्षेत्राचा काही कल आहे? नाही, दोघांनाही नाहीये. दोघंही, माझा मुलगा इंजिनिअरिंग करतोय आणि मुलगी आत्ताच 12वी झाली, ती पण आता BSc इन सायकोलॉजी करेल. सो दोघांनाही ह्या क्षेत्राशी काही संबंध. बरं, एका लग्नाची पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही जे ऑडियन्स मधून एंट्री करता तेव्हा प्रेक्षकांच्या नजरा अक्षरशः तुमच्यावर खेळलेल्या असतात. काय वाटतं त्यावेळेस जेव्हा तुम्ही एंट्री करता? मी तुला अगदी प्रामाणिकपणे सांगू, मी आत्ताच काही दिवसांपूर्वी अद्वैतची हे विंगेत बोलत होते की एकतर ना ती जी एंट्री आहे ना, ती मी ग्रँड रिहर्सलला ती पिवळी साडी नेसून स्टेजवर आले, आणि अद्वैत दादरकर आमचा दिग्दर्शक, तो म्हणला की कविता, ती तुला ना मी ऑडियन्समधनं एंट्री देतो, कारण मुळात कविता ही इतकी प्रेक्षकांना आपलीशी वाटते. ती जर जवळ येऊन आपल्याशी बोलली तर ती इतकी आपलंसं करून घेईल की मग माझं नाटक खूप सोपं जाईल. ते नाटक मनीच्या बाजूनी होईल, जे मला अपेक्षित आहे. सो असं. पण मी खरं सांगते तेजल, मी ज्या वेळेस ऑडियन्समध्ये एंट्री घेते तेव्हा प्रेक्षक माझ्याकडे इतकं टचवूड, इतक्या कौतुकाने बघत असतात, इतक्या प्रेमाने बघत असतात की आय फील ब्लेस्ड. आय फील ॲब्सल्युटली ब्लेस्ड की लोकांचं हे असं प्रेम आहे, आणि ते प्रेम असंच राहावं. म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगायचं, पहिला प्रयोग होता ना शिवाजी मंदिरला, धडधडत होतं, कारण एक तर खूप वर्षांनी नाटक आणि सगळंच होतं, आणि
ऑडियन्समध्ये एंट्री हे सोपं नसतं. एरवी आम्ही स्टेजवर असतो ना तेव्हा आम्हाला लोकांच्या नजरा दिसत नाहीत. हे जेव्हा आपण ऑडियन्समध्ये येतो सगळ्यांचे लुकलुकणारे डोळे दिसतात ग, लोकांचे एक्सप्रेशन्स दिसतात. आणि कुठेतरी एक दडपण होतं की एका लग्नाची गोष्ट इतकं सुंदर झालं होतं नाटक, आता त्या एका लग्नाची पुढची गोष्ट, सो ते एक तर ते एक पाऊल पुढे तरी गेलं पाहिजे, नाहीतर ते मिसफायर होईल याची खूप भीती वाटते. आपण कितीही चांगलं केलं पण नाही झालं त्या तितपत बरं तर काय करायचं. तर त्या ती सगळी धाकधूक होती. आणि मी शिवाजी मंदिरच्या हाऊसफुल प्रयोगात मी ऑडियन्समध्ये एंट्री घेतली सांगते. आणि तो जो प्रेक्षकांचा चेहरा होता, तो जो प्रेक्षकांचा रिस्पॉन्स होता, त्या क्षणी मला असं वाटलं हा सगळा जो प्रेक्षक आहे तो माझ्या बाजूने, तो माझा प्रेक्षक आहे. आणि मग देन आय नेव्हर लुक बॅक. मग त्याच्यानंतर मग कायम मला कधीच भीती वाटली नाही. पण पहिली एंट्रीच्या वेळेस मला भीती वाटत होती की काय असेल, कसे रिसीव्ह करतील. आणि तसेच आजही मी सांगते ना, प्रेक्षक माझ्याकडे छान कौतुकाने बघत असतात, प्रेमाने बघत असतात. आता माझी सिरियल जी चालू होती तर त्यात मी एंट्री घेऊन म्हणते की तुम्ही मला ओळखलत का, तर मग लोक म्हणे हो तर भुवनेश्वरी. आणि मग मी त्याला ऍड करून घ्यायचं की हो भुवनेश्वरी इथं नाही, हो भुवनेश्वरी तिथं झी मराठीवर, इथे मी मनी, असं करून ते करायचे. सो तो एक छान अनुभव आहे आणि मला फार आवडतं ते करायला. आणि यामुळे तुम्हाला ऑडियन्सचा लाईव्ह तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळते की त्यांचा किती छान प्रतिसाद आहे. तर आपण टेलिव्हिजनवर असतो त्यामुळे समजत नाही. नाटकाच्यामुळे आपल्याला तो लाईव्ह प्रतिसाद पाहायला मिळतो. पण तू लाईव्ह म्हणतेस ना, त्याच्यावर मला एक मुद्दा इथे मुद्दाहून सांगायचा आहे. इनफॅक्ट प्रेक्षकांना सांगायचं, इतकं लाईव्ह बघण्यासाठी तुम्ही येता, लाईव्ह नाटक बघायला येता, आणि ऑडियन्समध्ये मी एंट्री घेतल्यानंतर अनेक प्रेक्षक फोन काढून ते माझं नरेशन शूट करतात. मला नेहमी वाटतं काय आहे त्या फोनमध्ये, आणि नंतर ते नरेशन कुठे बघणार आहात ते, त्यापेक्षा मला बघा ना, मी आहे इकडे. मी परवाच अद्वैतला म्हटलं सुद्धा, पुढच्या वेळेस मी फोन असा हातात काढून घेऊ का, त्यांना सांगू का ते फोनवर रेकॉर्ड करताय, बघा माझ्याकडे, मी समोर आहे की नाही. आता साठवून ठेवायचं असतं. पण हे काय आहे अलीकडचं फॅड, सगळं साठवून कसलं ठेवायचं त्या फोनमध्ये. त्यापेक्षा मला असं वाटतं जर तुम्ही मला प्रत्यक्ष बघितलं तर ती जी आठवण असेल ती तुम्ही नाही विसरणार, ती तुमच्या बरोबर कायम राहील. ते फोनमध्ये काय नरेशन शूट करायचं, हल्ली सगळ्याच बाबतीत सगळ्यांना शूट करायचं असतं. पण माझं नरेशन शूट केलं की मला फार असं थोडंसं हे होत असं, नका ना शूट करू, बघा ना मला. त्यापेक्षा लाईव्ह, आपण लाईव्ह म्हणतोय ना, लाईव्ह नाटक आहे, लाईव्ह परफॉर्मन्स आहे, तो काय आहे फोनमध्ये शूट करायचा. खरं तर हे सगळं प्रेक्षकांना खूप म्हणजे खूप एका कलाकाराला पाहतोय त्यांना खूप आपसूक वाटतं. त्यामुळे ऍब्सोल्युटली, म्हणजे आय गेट दॅट, म्हणजे मला सगळं पटतं. पण मला असं वाटतं आपसूक तुम्ही ते फोनमध्ये साठवण्यापेक्षा आपसूक मला ऍक्च्युली समोर बघा, मी तुमच्याशी रिॲक्ट करते, तर तुम्ही का तो फोन असा माझ्या समोर धरताय, नका ना फोन धरू, असं मला वाटत असतं कायम. बरं ताई, प्रशांत दामले म्हणजे रंगभूमीवरचे बादशाह असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे त्याचा कॉमेडीचा टायमिंग, त्यांची एनर्जी मॅच करणं खूपच चॅलेंजिंग आहे. तुम्हाला कधी चॅलेंजिंग वाटली ही गोष्ट सुरुवातीला, आणि कधी प्रशांत सरांनी ऑन द स्टेज कधी असे ॲडिशनल वाक्य घेतलेत आणि तुम्हाला माहितीच नाही, तुम्ही बुचकळ्यात पडलाय? नाही, मी तुला एक सांगू का, एकतर मी सुरुवात केली, मी जेव्हा प्रशांत बरोबर काम करायला सुरुवात केली तेव्हाही प्रशांत दामले हा मोठा स्टारच होता. त्याही वेळेस तो मोठा विश्वविक्रम, ते एवढे प्रयोग वगैरे असा करणाराच मोठा स्टार होता. म्हणजे त्याही वेळेस तो मोठा होता. पण त्याच्याबरोबर काम करण्याची मला भीती वाटली नाही, किंवा मी त्याच्याबरोबर ना स्पर्धा केली नाही. आय डिड नॉट कॉम्पीट विथ हिम, यु नो. किंवा मी कधीही प्रशांत सारखं काम पण केलं नाही. प्रशांत सारखं काम करायला नाही कुणी करू शकत, कारण त्याच्यासारखं आपण काम करायला लागलो ना तर आपण डोक्यावर पडले तर असं वाटायला लागेल प्रेक्षकांना. कारण त्याची एक स्टाईल आहे जी त्याला चांगली दिसते आणि तो छान करू शकतो. त्यामुळे मी फक्त त्याच्या कामाला कॉम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला. त्यामुळे माझी स्पर्धा कधीच नव्हती. सो मला तसं कधीच वाटलं नाही. आय ओनली ट्राय टू कॉम्प्लिमेंट हिम. पण मी माझं जे काम होतं ते मी चोख करायचे. कधीच मी त्याच्यात 19-20 केलं नाही. प्रशांत बरं इतकी वर्ष काम केल्यामुळे किंवा माहिती आता ते कळल्यामुळे किंवा आपण स्टेजवर कायम अलर्ट असल्यामुळे प्रशांतनी कधी अशी म्हणजे एखादी जेव्हा जागा सुचते की नाही ॲडिशन, ती अशी नाही सुचत एकदम की समोरच्याला नॉन प्लस करता होईल असं. ॲडिशन सुचते ना, ती हळूहळू ती जागा तिकडे दिसायला लागते. समोरच्या ॲक्टरला पण दिसते, त्या ॲक्टरला पण दिसते, आणि आपल्याला कळतं की इथे ना प्रशांत बहुतेक काहीतरी घेणार आहे, इकडे सॉलिड काहीतरी त्याला मिळणार आहे, आणि ती मिळते. ओके, कधीतरी थोडंसं 19 होतं, थोडंसं 20 होतं, आणि मग जे परफेक्ट टायमिंग मिळतो आणि बंपर लाफ्टर येतो. सो ही जागा क्रिएट होत असते. त्यामुळे आणि प्रशांत सुद्धा कधीही लाफ्टर्स घेताना किंवा ॲडिशन्स घेताना
समोरच्याला बरोबर पुढचा क्यू देतो. म्हणजे तो असं नाही करत की आता असा मी बंपर लाफ्टर काढलाय असं की समोरचा ब्लँकच झालाय आणि मग पुढचं नाटक कसं. नाही 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 नाही, असं कधी प्रशांतच काय असं कुठलाच ऍक्टर करत नाही. पण तसं तर केलं तर पुढचं नाटक बंद पडेल. सो म्हणजे ॲट द एंड ऑफ इट वी आर वन टीम. आम्ही एक टीम म्हणून काम करत असतो. सो टीम म्हणून काम करत असताना समोरच्याला सुद्धा बरोबर घेऊन जाणं हे कायम प्रशांत करतो. त्यामुळे त्यांनी तसं कुठलीही ॲडिशन घेऊन मी कधीच ब्लँक झालेली. बरं, नाटकानंतर म्हणजे प्रयोगानंतर मे बी सगळेच जे प्रेक्षक असतात ते बॅक स्टेज येतात किंवा मेकअप रूम मध्ये येऊन तुम्हाला प्रतिक्रिया देतात. असं काही कुठले चाहते आहेत त्यांनी छान अशी मेमोरेबल काही तुम्हाला प्रतिक्रिया दिल्या जे कायम तुमच्या लक्षात राहील? मी खरं सांगू, प्रेक्षक मला नेहमी वाटतं की मायबाप प्रेक्षकांनी एकदा आपल्याला एक्सेप्ट केलं, एकदा आपल्यावर प्रेम केलं की ते इतकं भरभरून प्रेम करतात, निस्वार्थीपणे प्रेम करतात की कधी कधी मला त्या प्रेमाची भीतीही वाटते. इन द सेन्स की त्यांच्या नजरेत एवढं प्रेम असतं, मला वाटतं आपण एवढे मोठे आहोत काय, फारच आपल्याला खूप मोठे समजतात. आम्ही आपल्या सामान्य माणसं आहोत, एक फक्त नाटकात काम करतो, पडदा पडला की आम्ही आपल्या घरीच जातो. पण त्यांच्या नजरेत आपल्यासाठी इतकं प्रेम असतं की त्याची कुठेतरी भीतीसुद्धा वाटते. पण प्रेक्षकांनी कधीही म्हणजे सांगू का, छान पद्धतीनेच आम्हाला सांगितलं. मी आता अगदी काही दिवसांपूर्वी सांगते तुला, आमचं एका लग्नाची पुढची गोष्टचा प्रयोग होता. आता बघ ना, एका लग्नाची गोष्ट आणि एका लग्नाची पुढची गोष्टमध्ये अनेक वर्ष मध्ये गेली. बरं, तर त्या माणसाकडे एका लग्नाच्या गोष्टीची 4 तिकीटं पाकिटात होती. तो म्हटला मी तेव्हा एका लग्नाची गोष्ट बघायला आलो, ते इतकं आवडलं तर ही 4 तिकीटं माझ्या पाकिटात ठेवली. आणि आता इतक्या वर्षांनंतर ती तिकीट त्याच्या पाकिटात होती आणि आता तो एका लग्नाची पुढची गोष्ट बघायला आला होता. तर प्रशांतने आणि मी त्याच्याकडनं मी त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही इतकी जपून ठेवले तर हे कोण जपून ठेवतं मला सांग, एका लग्नाच्या गोष्टीचं तिकीट, आम्हाला काय त्याचं. पण त्यांनी त्या प्रेक्षकांना ते नाटक आवडलं होतं. मी आणि प्रशांतने त्याच्याकडनं एक तिकीट मला आम्हाला द्याल का म्हणून आम्ही दोघांनी त्याच्याकडनं एक तिकीट घेतलं आणि माझ्या पाकिटात आत्ताही ते तिकीट आहे. वा, म्हणजे असे चाहते मिळणं म्हणजे आता हे प्रेम करणारं त्याच्यात काय, आणि त्याच्यात काय आनंद, त्यांचा आनंद आहे ना तो हा, की त्यांना ते नाटक इतकं आवडलं. तर त्यावेळेला काही फोटो नव्हते किंवा फोन नव्हते की फोटो काढून ठेवले आहेत आणि असं काही नव्हतं. त्यांनी ती 4 तिकीटं पाकिटात ठेवली होती आणि मग आता आम्हाला त्यातलं एक तिकीट. खरं तर असा चाहता मिळणं म्हणजे नशीब लागतं आणि आपल्याला खूप असतात ग. म्हणजे सांगते ना, कधी कधी असं भारावून जायला होतं. मला भीती वाटते त्या प्रेक्षकांची की बापरे, आपण यांच्या प्रेमाला खरं उतरलं पाहिजे की केवढं प्रेम करतात. त्यामुळे पुढचं काम करताना म्हणजे एका लग्नाची गोष्ट झालं तेव्हा एका लग्नाची पुढची गोष्ट करताना ह्याचीच भीती वाटत होती की आपण करू ना, जमेल ना. म्हणजे जेव्हा मला अजून आठवतं एका लग्नाची पुढची गोष्टच, जेव्हा आधी तो प्रोमो लीक केला होता की सुख म्हणजे काय असतं, आणि बुकिंग्स असे राप प्लॅन्स फुल व्हायला लागले, सगळे एक्साइट झाले. पण मला आणि प्रशांत आम्हाला टेन्शन आलं की टेन्शन ह्या गोष्टीचं, बुकिंग्स तर आहे, म्हणजे लोक तर येत आहेत, आता आपण करू ना, व्यवस्थित होईल ना सगळं, कारण त्याच्या इतपत चांगलं व्हायला पाहिजे. तर हे दडपण येतं, प्रत्येक वेळेस येतं. कारण ते टिकवून ठेवणं देखील खूप महत्त्वाचं. एक्झॅक्टली, म्हणजे ते तसंच टिकवून ठेवणं हे खूप अवघड असतं. बरं ताई, प्रसिद्धीच्या आधीचं तुमचं लाईफ कसं होतं, म्हणजे कॉलेज लाईफ कसं होतं, किती एन्जॉय केलं, कसा होता तुमचा त्यावेळेचा माहोल? मी तुला सांगू का, प्रसिद्धीच्या आधी काय आणि नंतर काय, मी स्वतः त्याच्यात काही फार फरक पडू दिला नाही. आपण कसा फरक पाडू ना त्याच्यावर अवलंबून असतं. परवाची गंमत सांगते. मध्ये मी आत्ता म्हणजे आता ह्याच्यामध्ये चारबंगला मार्केटला जायचं होतं, मी अंधेरीला राहते, तर मी रिक्षात बसले होते. तर रिक्षावाले महाराष्ट्र म्हणजे मॅडम तुम्ही ॲक्ट्रेस आहात? म्हटलं हां. कविता मेढेकर. म्हटलं हां. मॅडम तुम्ही रिक्षात बसतात? म्हटलं हो. तर ते रिक्षा गाडी ड्रायव्हरला घ्या, मग तिकडे पार्किंग मिळत नाही. इथे हात दाखवलं की इथे पटकन ते मला आशिषच्या आत्यांकडे जायचं होतं, तिथून मी परत येणार होते. मग त्यांनी माझ्यावर सेल्फी वगैरे काढला रिक्षामध्ये. पण मला असं वाटतं की आपण फार त्याचं दडपण घेतलं तर आपण हे नाही, तर मला जर म्हणजे आपण त्याचं दडपण नाही घेतलं ना तर तसं काहीही नसतं. म्हणजे मी या मधल्या काळात जेव्हा नाटकात वगैरे तर काम करत नव्हते, फक्त शूटिंग्स करायचे, तेव्हा मी माझ्या मुलांना शाळेत सोडणं, आणणं, प्ले ग्रुपमधनं पिकअप करणं, त्यांना गार्डनमध्ये खेळायला घेऊन जाणं. फार तर काय होतं, मराठी प्रेक्षक इतका प्रेमळ असतो, चांगला असतो, तुमच्याशी बोलतात, भेटतात, काय तुम्ही नाटकात परत कधी काम करणार, पण तुम्हाला त्रास देत नाहीत, कधीच त्रास दे. मला आत्तापर्यंत कधीही कुठल्या प्रेक्षकांनी खूप त्रास दिलाय आणि मॉब केलंय आणि असलं काही करत नाहीत. फार तर गर्दी. आता शाळेत जेव्हा जायचे तर मराठी जिथे लोक असायचे ते ऑब्व्हियसली ओळखायचे, पण त्यांनी कधी त्रास नाही दिला ग. सो डिपेंड्स, तुम्ही तुमची काय म्हणतात पॉप्युलॅरिटी और जे काय ही फेम असते ते कितपत सिरियसली घेता. तुम्ही जर ते फार सिरियसली घेतलं नाही
तर सगळ्या गोष्टी अगदी नॉर्मल असतात. म्हणजे पूर्वी जसं मी सगळं ज्या काही गोष्टी करायचे त्या सगळ्या गोष्टी मी आजही करते. परवाच मी हिल रोडला माझ्या लेकीला घेऊन शॉपिंगला गेले होते. म्हणजे स्ट्रीट शॉपिंग केलं, टाइमपास. कारण आपण कलाकार असलो तरी कलाकार नंतर म्हणजे ऑफ एअर जेव्हा येतो तेव्हा एक सर्वसामान्य लोकांसारखं. म्हणजे मला तर मी नेहमी गमतीनेच म्हणते ना की दीनानाथचा पार्ल्यातला पडदा पडला की लगेच पटकन आवरून भाज्या आणायला जावं असं वाटतं मला. कारण छान भाज्या मिळतात ग पार्ल्याला. अगं खरोखर छान भाज्या असतात. ते हिसन मधनं काहीतरी खाण्याचं घरातलं घ्यायचं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोच ना. आणि त्याही वेळेस मग कधी कधी तिथेच प्रेक्षक भेटतात मला जे नाटकाला तिथेच आपली गृहिणी जागृत होते लगेच. पण मला असं वाटतं अँड दॅट्स ओके. म्हणजे त्याच्यात काय एवढं असं. सो आपण फार सिरियसली घेतलं. तो माझ्या लग्नाच्या आधीचा किंवा म्हणजे फेम मिळायच्या आधीचा काळ आणि आत्ताचा काळ ह्याच्यात काय फार फरक आहे असं म्हणशील तर असं काहीही फरक नाही. मी काहीही फरक पडू दिलेला नाही आणि काही असं फार मोठा फरक पडत नाही. बरं, रंगभूमीनंतर एक काळ होता टेलिव्हिजनवर तुम्ही जेव्हा 4 दिवस सासूची मालिका आजही म्हणजे त्याचा रेकॉर्ड कोणी तोडला नाहीये. 12-13 वर्ष ही मालिका ऑन एअर होती. ह्याचे खूप भाग झाले आणि त्यात तुम्ही अनुराधा देशमुख ही भूमिका साकारली होती सूनबाईची. खरं तर सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही त्यांच्या घरची सूनच वाटत होतात किंवा आपलीही सून अशीच असावी असं सगळ्यांना वाटत होतं. तर ती मालिका तुम्हाला कशी मिळाली होती आणि तेव्हाचा मालिका शूट करण्याचा काळ कसा होता आणि तेव्हा तर सोशल मीडिया नव्हतं त्यामुळे चाहत्यांच्या कशा प्रतिक्रिया मिळत होत्या? एक तर ती मालिका जेव्हा मला विचारलं मी मुळातच माझा फोकस कायम नाटक होता. सो नाटक सांभाळून जितकं काम करता येईल तितकं आपण काम करायचं हे माझं ठरलं होतं. नॉट फॉर एनिथिंग एल्स. कारण मला नाटकात काम करायला आवडत होतं. ओके. सो मी नाटकवालीच आहे असं मी म्हणते. आणि मग त्यावेळेला मला 4 दिवस सासूची ही मालिका विचारली आमच्या दिग्दर्शकांनी. तर मी त्यांना म्हटलं की पण माझे नाटकाचे प्रयोग असतात. तर ते म्हटले आपण प्रयोग ऍडजस्ट करून करू. सो पहिला मुद्दा इथे येतो की तुम्ही माझे नाटकाचे प्रयोग ऍडजस्ट करणार आहात का? तर ते म्हणले हो. आणि मग आमचे सुधीर भट प्रोड्युसर त्यांना मी सांगितलं असं मी मालिका करते पण मेन रोल आहे. सो माझे खूप दिवस लागतील. तर मला प्रयोग तुम्ही मला जर व्यवस्थित दिलेत आधी तर मी त्यांना ते सांगू शकेन. त्याप्रमाणे ते त्यांचं काम करू शकेन. मला असं वाटतं ना तेजल की त्या काळात एकतर चॅनल इंटरफिअरन्स काहीच नव्हता की स्क्रीन प्ले अप्रूव्ह व्हायचा आहे वगैरे असं काही नव्हतं. सो एकदा तारखा सगळ्या आल्या ना की ते प्रॉपर त्या वेळेला शूटिंग व्हायचं. त्यात माझे दोन्ही प्रोडक्शन हाऊसेस होते. म्हणजे जे सुधीर भटांचं सुयोग होतं आणि आमचं 4 दिवसचं प्रोडक्शन हाऊस. हे दोन्ही प्रोडक्शन हाऊसेस अत्यंत शिस्तबद्ध होते. शिस्तबद्ध. एकदा तारखा दिल्या की त्याच्यात बदल नाही आणि मग त्या तारखांच्या प्रमाणे शूटिंग्स लावायचे. आम्ही वेळेत पोचायचो, वेळेत काम करायचो आणि वेळेत निघायचो. म्हणजे मी इतके हजारो मालिका केल्यात म्हणजे आता एपिसोड्स केलेत पण मी कधी लेट नाईट्स केले नाहीत. म्हणजे 4 दिवस आजही मी नाही केलेले लेट नाईट्स. माझं म्हणणं की तुम्ही किती एखाद्या कामाला तुम्हाला कन्झ्युम करायला देता त्याच्यावर अवलंबून असतं. आपण जर सगळ्या गोष्टी क्लिअर असतील ना तर होतात ग सगळ्या ऍडजस्टमेंट्स. म्हणजे नेहमी म्हणतात ना की डेली सोप मग ते कसं वेळी अवेळी आणि काय सकाळी 7 वाजल्यापासून असं काय. असं मी गेली 25-30 वर्षात मी असं काम केलेलंच नाही कधीच. म्हणजे असं नाही की आज मी मोठी झाली आणि पहिल्यापासून की प्लीज मला तुम्ही घेणार असाल तर मला इतपतच जमतं. मला रात्री लेट नाईट शिफ्ट्स करणार नाही. मी रात्रीचे शिफ्ट्स करणार नाही. तर हे दोन्ही प्रोडक्शन हाऊसेस माझे खूप चांगले होते. त्यामुळे त्यांनी ते मॅनेज केलं. इतकंच काय माझे पहिलं ईशानच्या वेळेस मी गरोदर होते. मी म्हटलं ते मालिका सोडते कारण मला वाटलं की मालिका सोडावीच लागणार ना. काय आता प्रेग्नन्सी येतात. तर ते म्हणले आपण तुम्हाला मेटर्निटी लिव्ह देऊ. तुम्हाला 3 महिने सुट्टी देऊ. म्हटलं कसं शक्य आहे. 100 एपिसोड्स बँक केले ना ग त्यांनी 4 दिवस सासूचे प्रोडक्शन. 8व्या महिन्यापर्यंत मी शूटिंग केलं. 3 महिने त्यांनी मला सुट्टी दिली मेटर्निटी लिव्ह. आणि म्हटलं हो पण आता बाळ झाल्यावर मला लगेच येता नाही येणार शूटिंगला कारण मला त्याला पाजायचं असतं आणि नर्स करायचं असं कसं मी ते 6 महिने तर तो माझ्या बरोबर लागेल बाळ. ते म्हणले बाळाला घेऊन या. एक रूम तुम्हाला देतो. सगळं करूया आपण. तुम्ही या. मग ती आपली जबाबदारी येते की जेव्हा आपण काम करतो ते आपल्याला तेवढं सगळं करू. सो हे म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये करायचं. मी माझ्या ईशानला सेटवर नेलाय. माझी आई यायची. मला एक सेपरेट रूम होती. 7-8 महिन्यापर्यंत त्याला मी माझ्या सेटवर माझ्या बरोबर ठेवला होता. आणि मी तर तेच म्हणते ना हे मला वाटलं तर मला मालिका सोडावी लागणार कारण दुसरं काय पर्याय असतो मला माहिती नव्हतं की. पण ते प्रोडक्शन हाऊस म्हणाले नाही तुम्ही आम्हाला कोऑपरेट करा आम्ही तुम्हाला कोऑपरेट करू आपण करूया. म्हणजे एक तुला गमतीशीर किस्सा सांगते. माझा 7वा महिना वगैरे होता आणि मी खूप काम करत होते. आता म्हणजे माझी पहिली प्रेग्नन्सी ग आणि मी शूटिंग करत होते आणि लंच ब्रेक झाला आणि लंच ब्रेक नंतर मी म्हटलं
आता लंच ब्रेक नंतर ना मी आता थोडा वेळ झोपणार, एक अर्धा तास मला झोप हवीच आहे. तर आमचा डिरेक्टर होता, असिस्टंट डिरेक्टर होता गणेश रासने. तो म्हटला, मॅडम ऐका ना मॅडम, आपल्याकडे तर तुमच्याशिवाय दुसरं काहीच काम नाही आहे, तर तुम्ही आता झोपलात तर आपल्याला काहीच काम करता येणार नाही. तर मी पण प्रेग्नेंट होते, 7वा महिना. म्हटलं ऐक ना, ते काही असू दे, मला आता झोपायचं, मला जेवल्यानंतर एक अर्धा तास मला डोळे मिटलेच पाहिजेत गणेश, मीच झोपणार आहे. तर तो म्हणला बरं. आणि मी गेले माझ्या रूममध्ये. आणि मी कधीच अशी दुपारची फार झोपत नाही, पण तेव्हा मला झोप आली होती. तर मी काय करू, मी झोपले अर्धा तास. आणि मग मी अर्धा तासाने म्हटलं, कोणी मला उठवायला आलं नाही, काय नाही, मी आपली उठले एक अर्ध्या तासाने आणि बाहेर आले. मी बाहेर आले आणि माझ्या असं लक्षात आलं, सेटवर लाईट स्विच ऑफ, सगळेजण शांतपणे अख्खं युनिट झोपलं होतं. आणि माझा ठोका चुकला. असं शूटिंगच्या वेळेस असं अख्खं युनिट झोपणं हे म्हणजे प्रोड्युसरला खूप मोठं नुकसान आहे. मी सगळ्यांना गणेशला म्हटलं, गणेश तसं शूटिंग सुरू करेल, लगेच शूटिंग सुरू केलं. मी फ्रेश झाले आणि फटाफट सगळे सीन्स केले, जे काही होते ते सगळे केले. आणि 8 वाजता ते मला सोडायचे. तो 8 वाजता ते माझं पॅकअप केलं. माझ्या प्रोड्युसरना फोन केला, म्हटलं सॉरी, म्हटलं नरेशजी असं झालं, पण खरं सांगू का, मला ना खूप झोप येत होती. आणि मला ते म्हणले, मग कशाला तू विचार करतेस, तुझ्यासारख्या ॲक्ट्रेसला घेऊन माझं काहीही नुकसान होत नाही. जे काम माझं त्या दिवसाचं होतं, प्लॅन केलं, ते सगळं तू माझ्या वेळेत पूर्ण केलंस. तू अर्धा तास झोपलीस, त्यांनी माझं नुकसान नाही झालेलं. तू त्याची काळजी, मी सांगते ना, ह्या अशा पद्धतीने प्रोड्युसर जर तुम्हाला सांभाळून घेत असेल, तुम्ही प्रोड्युसरला सांभाळून घेत असाल, हे जर म्युच्युअल असेल तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि प्लस सगळ्यात महत्त्वाचं, नो चॅनल इंटरफिअरन्स, ते सगळ्यात महत्त्वाचं होतं. नाहीतर मग ते स्क्रीन प्ले पास होऊन येणार आणि ते सगळं. एनिवे, हॅव्हिंग सेड दॅट, मला असं नेहमी गमतीशीर मी नाही म्हणते की त्यावेळेला सोशल मीडिया नव्हता. सोशल मीडिया असता तर 4 दिवस सासूचं एवढी ट्रोल झाली असती, तर कसलं 10 आणि 11 वर्ष शूटिंग केलं असतं आम्ही. कारण डेली सोप्स म्हटल्यानंतर तुम्हाला रिडिक्युलस गोष्ट, मला आठवतं ना, मी कोमामधून उठून चालत बाहेर आले होते वगैरे. सो अशा सगळ्या गोष्टी होत्या ग. सो दॅट इज, आता त्याला काही इलाज नाहीये, पण त्या केल्या. पण त्या थँकफुली त्यावेळेला सोशल मीडिया नव्हता, त्यामुळे आम्ही वाचलो. आता काय असतं, सो जरा काही आम्ही डेली सोपवर काही वेगळं केलं की सोशल मीडियावर एवढं ट्रोल. पण दोन्हीकडे म्हणजे इट वर्क्स बोथ द वेज, की जसं ट्रोल करतात तसं तुमचं कौतुकही करतात. म्हणजे जसं आता माझं भुवनेश्वरीचं कौतुक झालं, तेही सोशल मीडियावर झालं, आणि ते नंतर ट्रोल झाली, तीही सोशल मीडियावर. सो आय थिंक दॅट्स फेअर इनफ. दोन्ही गोष्टींकडे आपण फार लक्ष द्यायचं नसतं. खरं तर म्हणजे आता तुम्ही जो 4 दिवस सासूचा किस्सा सांगितला, तुम्ही म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये काम करता, ही स्ट्रगल, ही बाजू कोणाला माहिती नसते, प्रेक्षकांना माहिती नसते, की हा स्ट्रगल देखील कलाकाराला मालिका करताना देखील करावा. अर्थातच हे ऐकून खूप म्हणजे खूप असं हे वाटलं की खरंच असं देखील काम करावं लागतं. बरं, मला आता पुढचा प्रश्न असा आहे की खरं गमतीशीर आहे, कारण असं म्हणायला हरकत नाही की कभी सास भी कभी भाऊ दे, तुम्हाला बघून म्हणायला हरकत नाही. कारण आता तुम्ही जी मालिका केली, तुला शिकवीन चांगलाच धडा, त्यामध्ये एक खाष्ट कडक सासू, एक गावरान ठसका असलेली सासू तुम्ही केली. तर तुम्हाला पाहून ती भूमिका, म्हणजे त्या भूमिकेत, त्या विलनच्या भूमिकेत तुम्ही सेट व्हाल का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला, हे सगळे प्रश्न तुम्हाला पडले का? किती आव्हानात्मक होतं तुमच्यासाठी? खूपच. म्हणजे मुळात मला ही भूमिका, मला तोपर्यंत मी नाटकात एकदम रमले होते. आणि मी म्हटलं तसं की असं वाटतं की शक्यतो नाटक चांगलं चालू आहे ना, तर कुठे तर डेली सोपमध्ये, म्हणजे कारण डेली सोप हे 12 तासाचं गणित आहेच. म्हणजे अगदी आम्ही शिस्तशीर म्हटलं की मी 9 ते 9 काम करणार, तरी मला 12 तास तर काम केलं पाहिजे. आणि 12 तास काम करण्यासाठी तुला सकाळी 1 तासभर आधी निघायला लागतं परत पोचायला. सो 14 तास तुमचे गेले, प्लस बाकीची काही आपले घरच्या कमिटमेंट्स असतात, नाटकाचे प्रयोग, त्यामुळे ते खूप हेक्टिक होतं. म्हणून मी नको 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 म्हणत होते. पण ह्या मालिकेसाठी जेव्हा मला विचारलं आणि हा रोल मला माझ्याकडे आला, नाही म्हणण्यासारखं काहीच नव्हतं. मला एकतर आश्चर्य वाटलं, मुळात मला अशी भूमिका विचारली आहे की जी नेगेटिव्ह आहे. आता ती विचारली तर आहे, आणि आता ती करायची, आपल्याला ती करायची आहे, हे सगळं ठरल्यानंतर मात्र खूप धडधडलं मला की मुळात आपण दिसलं पाहिजे. कळलं का? मुळातच आपला सॉफ्ट चेहरा, असं सोजवळ, म्हणजे आमचे दिग्दर्शक नाही म्हणायचे, तुम्ही किती ताई असं छान ते सगळं केस क्रीम करून वगैरे असा आंबाडा घालून तुम्ही इतक्या गोड दिसतं ना की तुम्हाला अभिनयातच सगळं करावं लागेल, तर तुम्हाला तुमचा आवाज बदल. म्हणून आमचे म्हणजे तेच म्हणते अगेन, मला नेहमी वाटतं आपलं काम जेव्हा चांगलं होतं तेव्हा इट इज ऑलवेज टीम वर्क. सो त्यातही तुमची टीम असते. सो एक तर तुमचं दिसणं, ओके, तुमचा मेकअप, तुमचं हेअर, तुमचं कॉस्ट्युम्स, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. हे सगळं योग्य पद्धतीने मिळणं. मग ॲक्टर म्हणून मी काय करू शकत होते की चला आपण जर आवाज बदलला, कारण माझा मुळात आवाज तसा सॉफ्ट आहे, तर जर बेसमधल्या आवाजात आपण बोलू तर ते सोपं नाही आहे. कारण
कॉन्स्टंटली बेसमध्ये बोलून बोलून कधी कधी मी इतकी दमायचे ना दिवसभर. म्हटलं ही भुवनेश्वरी केवढी बोलते बाबा आणि केवढ्या मोठमोठ्याने बोलते आणि ठसक्यातच बोलते, त्यात ती कोल्हापुरी ठसका, ती भाषा. सो खूप दमायला व्हायचं, खूप मला धडधड होती. पण आय थिंक ऍट द एंड ऑफ इट वर्कड आउट वेल. मी जशी दिसले नाही कधी तसं माझं मला बघायला मिळालं. तुमच्या संपूर्ण लुकनेस तुमचा पूर्ण ती भूमिका चेंज झाली. कारण अनुराधा देशमुख ते कट्टू भुवनेश्वरी म्हणजे अगदीच वेगळं होतं. त्यामुळे प्रेक्षकांना तुमची ही बाजू देखील पाहायला मिळाली. करेक्ट. आणि तेच अनुराधा देशमुख साधी सोजवळ गरीब सून, हा इतका तो माझ्यावर मार्क होता की मला आठवतं मी जेव्हा ह्या सिरियलसाठी प्रोमो शूट करायला गेले तर प्रोमो शूट करायला एक यंग कुणीतरी डिरेक्टर होता, सॉरी मला तर नाव नाही पटकन आठवत आहे. तर तो म्हणाला की मॅम तुमचं आम्ही 4 दिवस सासूचे पाहिले वगैरे. आणि तो पहिला शॉट डिरेक्ट करत होता, मॉनिटरवर होता. आणि मी माझा पहिला शॉट तिकडनं येते आणि मग काहीतरी तिच्याशी बोलते पहिल्या ह्याच्यामध्ये, त्या प्रोमोमध्ये कोल्हापूर ह्याच्यात. आणि बोलले आणि त्यांनी असं डोकं वर काढलं आणि म्हणाल मॅम. तर तिथे मला कळलं की ओके, की आपण मी काहीतरी मी नेहमीसारखी नाही दिसते, मी काहीतरी वेगळी दिसते. त्याच्या चेहऱ्यावर मला कळलं होतं की येस आय हॅव क्रॅक्ड इट. खरं तर हे वेगवेगळे चॅलेंजिंगच कलाकारांना करावेच लागतात. तर संपूर्ण महाराष्ट्राने एका लग्नाची गोष्ट पासून ते एका लग्नाची पुढची गोष्टपर्यंतचा संपूर्ण प्रवास पाहिलाय. मात्र आता प्रेक्षकांना तुमच्या लग्नाची गोष्ट जाणून घ्यायची, मला देखील जाणून घ्यायची तुमच्या लग्नाची गोष्ट कशी होती. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? आय विल से अरेंज टू मीट अँड देन लव्ह मॅरेज. तर त्यात पण गंमत सांगते. मी नेहमी म्हणते की कशा सगळ्या गोष्टी नशिबाच्या असतात बघ ना. सो 4 दिवस सासूचे ही मालिका मी करायला सुरुवात केली आणि तिथे प्राजक्ता कुलकर्णी माझ्याबरोबर काम करत होते, माझ्या जावेचं काम करायचे. तर तिने मला विचारलं जनरल काहीतरी तुझ्या काय अपेक्षा आहेत. म्हटलं काय अपेक्षा. तर मला सारखं असं वाटतं की माझ्या दीराचं आणि तुझं इतकं छान जमेल. तर मी आपल्या मस्करीत असं ते आता असं म्हणलं एक तुझा दीर दिसायला वगैरे चांगला आहे ना असं वगैरे गमतीत. अगो नाही गो माझं दीर खूपच देखणं आहे वगैरे असं. मग तिने फोटो आणून दाखवला. ओके शी वॉज सिरियस अबाउट इट. तर म्हटलं हां ओके छान आहे. मग आपण तुम्ही भेटा ना, नुसतं भेटा, बघूया तर आपण कसं काय होतं ते. तर मी माझे नाटकाचे प्रयोग शूटिंग त्यात ती म्हणजे तो तेव्हा आशिष माझा नवरा चेन्नईला होता, रिडिफ्युजन, ही वॉज हेडिंग रिडिफ्युजन चेन्नई. तर तो तिथे होता, त्यामुळे तो गणपतीला येणार होता. तर ती म्हणली गणपतीला तो माझ्याकडे येईल ना तेव्हा तू ये माझ्याकडे, आपण एक नुसतं भेटूया ना, असं जस्ट भेटूया, मग पुढचं पुढे. तर मी म्हटलं बरं ठीक आहे. पण गणपतीत माझे नाटकाचे प्रयोग होते, मला वेळच नाही मिळाला. त्याच्यानंतर परत दसऱ्याच्या दरम्यान तो आला, तेव्हा माझ्या वडिलांची बायपास सर्जरी झाली होती. सो ते हिंदुजामध्ये होते, माझे नाटकाचे प्रयोग. ती म्हणली ऐक ना आता पण परत तो थोडे दिवसच आहे, तू 2 तास आपण जिप्सीला भेटूया, आपण सगळेजण फक्त भेटू, कॅज्युअल भेटूया आणि मग पुढचं पुढे. आणि असं तिच्या हट्टापायी आम्ही ते कॅज्युअल मीटिंग झाली आमच्या दोघांची. आणि मग त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही 2 जण भेटलो. आणि जे व्हायचं असतं ते नेहमी होतं ना, इथे नशिबात असलं की सगळं होतं. आणि रेस्ट जस्ट फेल इन प्लेस. म्हणजे खूप सिम्पल क्यूट लव्ह स्टोरी. सिम्पल. मला असं वाटतं त्यावेळेला आम्ही एक तर दोघंही बऱ्यापैकी मोठे होतो वयाने. सो आम्हाला आयुष्यात काय हवं होतं हे मोरलेस माहिती होतं. सो त्या मनाने सोपं झालं सगळं. येस, कारण अंडरस्टँडिंग देखील खूप महत्त्वाचं अत्यंत. मलाही वाटतं ऍक्ट्रेसशी लग्न करणं काही खाऊ आहे का. बघ ना संयम त्यांचाही नाही म्हणजे बघ ना की वेगळं क्षेत्र, मोर दॅन एनिथिंग एल्स. मला कायम असं वाटतं की ऍक्ट्रेसशी जो माणूस लग्न करतो तो स्वतः खूप सिक्युअर असला पाहिजे. कारण सतत कुठेही गेलं की कविता लाडचा नवरा ही ओळख ज्याची करून द्यायची, तो माणूस स्वतःमध्ये इतका सिक्युअर असला पाहिजे, त्याला त्याचा अभिमानच वाटला पाहिजे. त्याला जर कुठेही स्वतःबद्दल इनसिक्युरिटी असेल त्याला हे झेपणारच नाही, हे असं सतत ओळख करून देणं. हो सो तसं. त्यामुळे मला डेफिनेटली माहिती होतं की आय वॉन्टेड समवन हू आय कॅन लुक अप टू. येस येस डेफिनेटली. ताई तुम्ही काही मोजके सिनेमे केले मराठी सिनेसृष्टीत आणि ते खरंच छान गाजले देखील. त्या सिनेमातले काही असे स्क्रीनशॉट आम्ही काढलेत, ते तुम्हाला दाखवणार आहे. तुमची रिॲक्शन आम्हाला पाहिजे आणि त्याबद्दलचे काही असे काही किस्से असतील तर आम्हाला शेअर करा. ओके. सगळ्यात आधी ओ बरं, ही कॅप जी आहे ती माझी पर्सनल होती आणि हा सिनेमा संजय सुरकरांचा. आणि यातलं जे गाणं होतं शब्दा विणा, मला गाता नाही येणार पण म्हणजे सांगते, फार सुंदर गाणं होतं. आणि हा सिनेमा पण फार सुंदर होता. म्हणजे मी जे काही मोजके सिनेमे केलेत त्यापैकी हा सिनेमा. डान्स मुवमेंट देखील केलेत ना तुम्ही? हो बाई, डान्स पण केला होता, छान सीन पण होता. म्हणजे छोटासा रोल होता खरं तर माझा त्याच्यामध्ये, पण खूप छान होता. आणि संजय सुरकर सारख्या चांगल्या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची संधी होती. प्रशांत तर म्हणजे होताच त्या नाटकात, आम्ही एकत्र काम करतच होतो. पण फार गोड सिनेमा होता. सुहास जोशी, मोहन जोशी सगळेच. ओ बापरे,
वहिनीची माया ना ग हा. Yes, yes, ओ हा पण सीन मला वाटतं ते मूल गेल्यानंतरचा वगैरे होता. खूप इमोशनल सीन होता. म्हणजे अलकाताई, त्यानंतर रमेश भाटकर, अजिंक्य देव. आम्ही खूप धमाल केली होती सेटवर. हे सेटवरची मजा सांगते. म्हणजे हा सीन खूप गंभीर होता, ज्याच्यात मूल जातं आणि त्यानंतर एक अत्यंत ड्रमॅटिक सीन होता सगळं. पण मला वाटतं मला त्याच्यासाठी नॉमिनेशन वगैरे पण मिळालं होतं बेस्ट ॲक्ट्रेसच्या कॅटेगरीमध्ये, इफ आय एम नॉट मिस्टेकन. पण आम्ही सेटवर खूप मजा करायचो, खूप गप्पा मारायचो. इनफॅक्ट मला आठवतं की अलकाच्या मुलीचा वाढदिवस का मुलाचा वाढदिवस आम्ही सेटवर तिथे आफ्टर पार्टी केली होती, असं मला काहीतरी आठवतं या सिनेमाच्या बाबतीत. तर हो येस, माझे काही मोजके सिनेमे होते कुमार सोनींबरोबर. त्यापैकी हा एक, वहिनीची माया. लक्ष्मीकांत बेर्डे, अगो किती मस्त ग, खूप छान खूप छान. लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दलची अशी काही जवळची आठवण आहे त्यांच्यासोबत? लक्ष्मीकांत बेर्डे आमचं खूप लाड करायचे. मला मासे खायला खूप आवडतात. त्यांच्या घरनं डबा यायचा. त्यांचा डबा असला की त्यांना कविता आहे, विजू आहे, विजय चव्हाण, विजू मामा आहेत, त्यामुळे अर्थातच आमच्यासाठी वेगळ्या तुकड्या आणखीन असायचं, कालवण जास्त असायचं, खाण्यापिण्याची चंगळ, खूप गप्पा, खूप मस्ती मज्जा. आणि मी नेहमी लक्ष्मीकांतबद्दल हा किस्सा नेहमी सांगते की कसे असतात. लक्ष्मीकांत खूप आजारी पडले की नाही, तर त्यावेळेस मला ईशान झाला होता बरं का, आणि मी नाटकातून काम करायचं थांबवलं होतं. तर मी लक्ष्मीकांतचा त्यांचा मला फोन आला, काय कशी आहेस म्हटलं. हां म्हटलं, मला तर कळलं. आता ऐक, तुला एक सांगतो, आता तू नाटकात काम करत नाही आहेस, त्यामुळे तुला लोक असं म्हणतील की रंगभूमी जवळजवळ तुझ्याशिवाय थांबली आहे, असं सांगण्याचा प्रयत्न करतील. तसलं काही नाही आहे. तू जो निर्णय घेतलायस तो योग्य आहे. तू छान आता तुझ्या मुलाकडेच लक्ष ठेव. हे अत्यंत, बघ ना किती छान सल्ला आहे. आणि त्यावेळेला ते इतके बिचारे आजारी होते आणि ते असं म्हणाले की मग मुलाचं नाव काय ठेवलंस. तर मला जरा ईशानचं बारसं उशिरा करायचं होतं, की साधारण 2.5-3 महिन्याचं झाल्यानंतर करायचं होतं. तर ईशान 2 महिन्याचा झाला होता. तर म्हणाले नाव काय ठेवलंस. तर मी म्हटलं नाही, अजून नाव ठेवलं नाही. मग लोकांनी नावं ठेवायच्या आधी पटकन नाव मग त्यात पण त्यांनी विनोद केला होता की लोकांनी नावं ठेवायचे, तू नाव ठेव त्याचं लवकर. म्हटलं हो. तर छान, आय फील व्हेरी हॅपी की मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. खरं तर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत ज्यांनी ज्यांनी आठवणी सांगितल्या ना, त्यात त्यांची काळजी प्रकर्षाने दिसून आली. हो, कारण तो माणूस छान होता ना, खूप चांगला माणूस होता. त्यामुळे तेच म्हणते ना, तेव्हा तर मी इतकी नवीन होते, पण मग माझ्यासाठी कशाला डबा आणायची गरज होती. पण येस, त्यांनी कायम आमची काळजी घेऊन आमच्यासाठी डबा हे करणं सगळं खूप होतं. या, आय फील व्हेरी लकी. अगदी लहानपणीचा फोटो काढलास ग, घायाळ. हा माझा पहिला सिनेमा बरं का. या सिनेमाला पुरस्कार देखील हो, एन चंद्रा यांनी हा सिनेमा प्रोड्यूस केला होता. पुरुषोत्तम बेर्डेंनी डिरेक्ट केला होता. बापरे, मी कॉलेजमध्ये होते बरं का तेव्हा. हा म्हणजे बघ ना, मी हा सिनेमा आधी केला आणि त्यानंतर माझं करिअर सुरू झालं. सो त्यावेळेला असं मी हा सिनेमा केला, मला वाटलं होतं की मी हा सिनेमा करेन आणि मग काही नाही, मग आपण आपलं ट्रॅव्हल अँड टुरिझमचा डिप्लोमा वगैरे करू आणि असं काही. पण तसं काही झालं नाही. पण हा सिनेमा जेव्हा मी केला तेव्हा पद्मा चव्हाणांची नात हा असा रोल होता. अजिंक्य देवच्या ऑपोजिट जॉनी लिव्हर सारखा इतका गोड माणूस म्हणजे, तर ते होते. मधुकर तोरडमल, शिवाजी साटम, नीना कुलकर्णी, असं एकदम मल्टी स्टार कास्ट. आणि ह्यांच्यामध्ये आपल्याला एक न्यू कमर म्हणून ब्रेक, त्यांना नवीन मुलगी हवी होती. मला आठवतं, मला डॉक्टर गिरीश ओकांनी सांगितलं होतं की पुरुषोत्तम बेर्डे सिनेमा करतायत, तर तू जाऊन भेट. मी त्यांची एकांकिका करत होते. तर मी म्हटलं की पण मला काही सिनेमा करायचा नाही आहे. तर ते म्हटलं का भेट ना, छान लोक आहे, चांगलं आहे ते, एखादा सिनेमा करून बघ. म्हटलं फोटो तर नाही आहेत. मग मी एन चंद्रांना भेटायला गेले त्यांच्या ऑफिसमध्ये, आईला बरोबर घेऊन गेले ऑफिसमध्ये. मग मी गप्पा मारल्या वगैरे आणि ते म्हणले तू माझा सिनेमा करतेस. गप्पा मारल्या, फक्त बोललो आम्ही. काय माझी लुक टेस्ट नाही घेतली, काही नाही. आम्ही बोललो, गप्पा मारल्या. आणि ते म्हणले आपण सिनेमा साईन करूया, तू माझा सिनेमा करतेस. तर मी म्हटलं की पण माझ्याकडे काही फोटो वगैरे पण काहीच नाहीत. ते म्हणले ठीक आहे, इट्स ओके, तू माझा सिनेमा करतेस. असं म्हणून मी तो सिनेमा केला. सिनेमा करत असतानाही मला आता विचार केला तसं वाटतं की तो कसा सिनेमा केला माझं मला कळलं. तिकडे काय तो वेगळाच अनुभव होता. आपल्याला ज्या ठिकाणी जायचंच नाहीये
अचानक तिकडे गेले. तर वसईला आमचं शूटिंग होतं, आई बरोबर होती आणि छान अनुभव होता. चांगली ही खूप मोठी, तेच अगेन तेच ना की सगळी छान मोठी माणसं होती. एक सिनेमा केला होता आणि मला वाटलं होतं आता हे सिनेमा करून आता आपण आपलं ट्रॅव्हल अँड टुरिझमचा डिप्लोमा करा. पण त्याच्यानंतर विजय केंकरेंनी सुंदर मी होणार या नाटकासाठी विचारलं आणि खरं तर म्हणजे अनपेक्षितपणे तुमचं करिअर या दिशेने गेलं असं म्हणायला अगदी अगदी अगदी. म्हणजे मी तेच म्हणते ना की माझ्या ध्यानीमनी नव्हतं की म्हणजे मी हा सिनेमा केला तेव्हाही मला जर कोण म्हणालं असतं की तुला ऍक्ट्रेस व्हायचंय का, तर मी म्हटलं असं नाही, मला काय एक सिनेमा करून परत जायचं, आपलं आपलं काम करायचं असंच वाटत होतं. पण जे व्हायचं असतं ते होतं. बरं, हेच स्क्रीनशॉट दाखवण्याचं कारण म्हणजे ह्या सगळ्या फोटोजमुळे आपण फ्लॅशबॅक मध्ये जातो आणि सगळ्या आठवणी ताज्या होतात, म्हणून हे फोटोज दाखवले. बरं, आता आपण शेवटचा प्रश्न मी विचारते, इंटरव्ह्यूचा समारोप करूया. बरं, इतकं सगळं काम केलंय सिनेसृष्टीत, नाटकात, मालिका विश्वात, आता एक कलाकार म्हणून तुम्ही समाधानी आहात का? मी खूप समाधानी आहे, खूपच समाधानी आहे. मला आता उलट असं वाटतं की जसं मला भुवनेश्वरी सारखी एखादी भूमिका मिळाली जी मला आउट ऑफ माय कम्फर्ट झोन होती, म्हणजे जे मी केलं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं, तसं सतत मला काम करता यावं. म्हणजे जे आपल्याला थोडंसं धाकधूक होते बघ एंट्री घ्यायच्या आधी, तशी धडधड असली पाहिजे ते काम करताना. तर असं काम मला आयुष्यभर करता यावं एवढीच मला तुम्ही सदिच्छा द्या आणि असं मी काम करत राहीन असं मला वाटतं. नक्कीच ताई, आम्हाला तुम्हाला पुढे आणखीन वेगवेगळ्या भूमिकेत वेगवेगळे चॅलेंजेस तुम्ही करताना आम्हाला पाहायचं आहे, मोठ्या पडद्यावर देखील पुन्हा एकदा पाहायचं आहे. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही इथे आलात, खूप छान मनमोकळेपणाने बोललात. तुमची ही जी एनर्जी आहे ती खूप मॅच करण्याचा मी देखील प्रयत्न केला. खूप छान वाटलं. मात्र इथे आला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू तेजल, तुम्ही मला इथे बोलवलं तर आज अगदी अशी मनमोकळेपणाने छान गप्पा मारता आला. आणि नेहमी ना अशा गप्पा मारत असताना कुठेतरी आम्ही पण स्वतःबद्दल विचार करायला लागतो, तर तो विचार करायची मला संधी दिलीस आणि मजा आली तुझ्यावर गप्पा मारायला. सो थँक्यू सो मच. थँक्यू ताई. तर लोकशाही मिरर या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन कलाकारासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.